लाडकी बहिणीचा लाडक्या ताईंनो 17वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी वाटप होणार आहे, तारीख काय असणार आहे बघा. तीन न्यूजपेपर मध्ये आता तारीख यायला सुरुवात झालेली आहे. कोणत्या तारखेला हा हप्ता वाटप होणार आहे आणि बऱ्याच लाडक्या ताईंची आता उत्सुकता लागलेली आहे की सर हा हप्ता आम्हाला कधी भेटणार आहे, गुरुदादा हा हप्ता आम्हाला कधी भेटणार आहे, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे, लवकरात लवकर सांगायला पाहिजे. तर लाडक्या ताईंनो बघा, व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत बघा, कारण की तुम्हाला तिन्ही पण या ठिकाणी न्यूजपेपर मध्ये काय आले, टीव्ही मध्ये काय आले, तुम्हाला मी दाखवणार आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे. आणि मी पण तुम्हाला सांगितलं 10 ऑक्टोबरची तारीख मी तुम्हाला दिलेली आहे. तर नेमकं या न्यूजपेपर मध्ये काय बातम्या आल्या ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा. आणि एक छोटा प्रश्न विचारतो लाडक्या ताईंनो, ई केवायसी ची काय आता गरज नसणार आहे, या हप्त्याला तर काही गरज नाहीये, तुम्हाला आधीपासून सांगतोय. तर 16वा हप्ता तुम्हाला भेटलाय का, नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचा आणि 16वा हप्ता तुम्हाला भेटलाय का, मग बिंदास्त आता 17वा हप्ता कधी भेटणार आहे तुम्हाला मी सांगणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. 17वा हप्ता वाटप कधी होणार आहे, तारीख काय असणार आहे, 17वा 18वा हप्ता एकत्र भेटणार आहे का, 3,000 रुपये तुमच्या अकाउंट येणार आहे का, हे आपण या ठिकाणी बघणार. कोणत्या तारखेला तुम्हाला हा हप्ता भेटणार आहे, तारीख जाहीर केव्हा होणार आहे बघा. तारीख जाहीर अशा स्वरूपाची पण काही या ठिकाणी मेसेज आलेले आहेत, ते तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि बघा लक्षात घ्या लाडक्या, लोकशाही ची बातमी आलेली आहे, तारखेबद्दल, वाटपाच्या तारखेबद्दल लोकशाहीची बातमी आलेली आहे. महत्वाचा न्यूज पेपर आहे बघा लाडकी. तर महाराष्ट्र टाइम्स मध्ये पण बातमी आलेली आहे आणि साम टीव्हीला पण बातमी आली. तीन महत्वाच्या न्यूज पेपरला बातमी आलेली आहे आणि सरकारने लवकरात लवकर याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं लाडकी, कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. आणि बघा सगळ्या गोष्टी दाखवतोय, व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. तर लाडक्या बहिणींनो बघा, सगळ्यात सुरुवातीला आपण लोकशाहीची बातमी बघणार आहोत. त्या लोकशाहीच्या बातमीमध्ये नेमकं काय आलं तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे. लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना दिलासा, नोव्हेंबरचे 3,000 रुपये कधी मिळणार, तारीख जाहीर. बघा लाडक्या बहिणींना दिलासा भेटलेला आहे आणि तारीख जाहीर झाली स्वरूपात असं त्यांनी सांगितलेलं आहे. नेमकं कोणत्या तारखेला त्यांनी सांगितलं ते आपण बघणार आहोत व्हिडिओ मध्ये. तर लाडक्या बहिणींनो बघा, या ठिकाणी नोव्हेंबरचे 3,000 रुपये कधी मिळणार, तारीख जाहीर झाली स्वरूपात अशी बातमी आता मी बोलत नाही लाडक्या बहिणींनो, तुमच्या समोर दिसते. लोकशाहीची बातमी तुमच्या समोर आहे. लोकशाही टीव्ही आहे, चॅनल आहे, त्याचबरोबर त्यांचं न्यूजपेपर पण आहे. सगळीकडे ही बातमी यायला सुरू झाले. आता लाडक्या बहिणींनो बघा, साम टीव्हीची बातमी आली, लोकशाहीची बातमी आली, महाराष्ट्र टाइम मटाची बातमी आली. 3 न्यूजपेपर मध्ये बातम्या यायला सुरू झाल्या. आता कोणत्या तारखेला येणार आहे ते तुम्हाला दाखवतो, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे. लाडक्या बहिणींनो सगळ्याला असं वाटतंय का लवकरात लवकर हप्ता वाटप व्हायला पाहिजे, कारण की आता बऱ्याच लाडक्या ताई म्हणत आहेत की सर आमचे घराचे भाडे थकलेले आहेत. बऱ्याच लाडक्या ताई म्हणतात की सर आम्हाला खूप गरजेचे आहेत पैसे. बऱ्याच लाडक्या ताई म्हणतात की सर आम्हाला याला पाहिजे त्याला पाहिजे. भरपूर सारे असे या ठिकाणी त्यांच्याकडे कारण आहेत की त्याच्यामुळे त्यांना पैसे हवेत. तर बऱ्याच लाडक्या ताईंना असं वाटत आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर सरकारने पैसे टाकायला पाहिजेत. आणि नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता जर एकत्र टाकला, 3,000 रुपये टाकले, तर या ठिकाणी सोनं काय म्हणजे तूप साखर एकत्र खाल्ल्यासारखं होणार. त्याच्यामुळे सरकारला एक विनंती आहे, नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता एकत्र टाकायला पाहिजे. तर लोकशाहीची बातमी आपण या ठिकाणी बघत आहोत. बघा लाडक्या बहिणी योजनेतील महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लवकरच मिळू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या आठवड्यात नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. बघा येत्या आठवड्यामध्ये, बघा म्हणजे आता आज तर तुम्हाला माहिती सगळ्याला शुक्रवार आहे, अजून ह्या पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला मोठी गुड न्यूज भेटणार आहे. या ठिकाणी अशा स्वरूपाची मोठी बातमी तुम्हाला येणार आहे. हे डायरेक्ट त्यांनी सांगितले घोषणा होणार आहे. आता फक्त आपल्याकडे हे पुढच्या आठवड्यामध्ये फक्त वाट बघायचे. तुम्हाला ह्या ठिकाणी लोकशाहीची बातमी आली पुढचा आठवडा. बघा लोकशाहीने तारीख दिलेली आहे पुढच्या आठवड्याची. लोकशाहीची तारीख आहे बघा, नगर परिषद निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा करून दिले जाऊ शकतात. त्यामुळे महिलांना निवडणुकीच्या आधीच या ठिकाणी खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. लोकशाहीने सांगितलेलं आहे पुढच्या आठवड्यामध्ये. सेम आता बघा लोकशाहीने सांगितलं होतं ते या ठिकाणी तुम्हाला बाकीच्या न्यूजपेपरला पण तुम्हाला तशा स्वरूपाच्या बातम्या यायला सुरू झालेल्या ते तुम्हाला मी दाखवणार आहे. लोकशाहीच्या अजून काय बातमी बघा, लाडक्या बहिणी योजनेच्या नोव्हेंबरचा 1,500 रुपये अद्याप बाकी आहे. सरकार येत्या आठवड्यामध्ये तारीख जाहीर करू शकते. बघा येत्या आठवड्यामध्ये तारीख जाहीर करू शकते, एक महत्वाची बातमी समोर आली आहे लाडक्या बहिणींनो. निवडणुकापूर्वी हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते एकत्र मिळण्याची ही चर्चा सुरू आहे. बघा आता आपण म्हणत नाहोत, सगळीकडे आता ही चर्चा सुरू झाली लाडक्या बहिणींनो. आता आपण सुरुवात केली होती की बाबा नोव्हेंबर डिसेंबर हप्ता एकत्र भेटायला पाहिजे, एकत्र भेटायला पाहिजे, एकत्र भेटायला पाहिजे, अशी आपण सुरुवात केली होती. आता सगळीकडेच चर्चा सुरू झाली आहे की नोव्हेंबर डिसेंबर हप्ता भेटायला पाहिजे, नोव्हेंबर डिसेंबर हप्ता एकत्र भेटायला पाहिजे. लाडक्या बहिणींनो तुम्हाला काय वाटतंय
कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय आणि नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता तुम्हाला अकाउंटला आला तर कसं वाटणार आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. सरकारकडे आपण मागणी करत राहणार लाडक्या बहिणीला, त्याच्यामुळे काळजी करू नका. सरकार जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आपण मागणी करत राहणार आहोत. आवाज उठवायची गरज आहे लाडक्या बहिणींनो, कारण की जर आपण लाडक्या बहिणीचा आवाज नाही उठवला तर महाराष्ट्रात असं पण लाडक्या बहिणीबद्दल कुणी बोलत नाहीये. तर आपण जर काही या ठिकाणी ऍक्शन नाही घेतली, आपण काहीच बोलू नाही, तर या ठिकाणी कोणीच तुम्हाला मदत करणार नाही. त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करायचा. हा गुरुदादा तुमच्या सदैव सोबत असणार, त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये. केवायसीची अंतिम तारीख 31 डिसेंबर पर्यंत वाढवली असून ती पूर्ण करणे अनिवार्य आहे. बघा, केवायसीची पण या ठिकाणी तारीख समोर आलेली आहे. 31 डिसेंबर सर्वांनी लक्षात ठेवायची लाडक्या बहिणींनो. ज्यांची केवायसी झाली नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लवकर सांगायचं आहे. आता बघा, ही पहिली बातमी तुम्हाला सांगितली लोकशाहीची. आता दुसरी बातमी आहे साम टीव्हीची. साम टीव्हीने काय सांगितलंय बघा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा 1,500 रुपये कधी येणार, संभाव्य तारीख आली समोर. बघा, यांनी पण तारीख सांगून टाकली. साम टीव्हीने पण तारीख सांगितली डायरेक्ट. आता तुम्हाला मी तारीख दाखवतो बघा. लाडक्या तारीख यांची या ठिकाणी दाखवलेली आहे. नोव्हेंबर हप्ता कधी येणार, लाडक्या बहीण योजनेमध्ये नोव्हेंबर हप्त्याची वाट पाहत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची घोषणा येत्या आठवड्यामध्ये होऊ शकते. बघा, यांनी पण तेच सांगितले. बघा, खूप चांगली बातमी आहे बरं का लाडक्या बहिणींनो, की येणाऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला गुड न्यूज भेटू शकते. अशा 2 न्यूजपेपरमध्ये तुम्ही बघितलं असेल की आता बातमी आली 2 न्यूजपेपरमध्ये की येणाऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला लाडक्या बहिणीचा 17वा हप्ता भेटण्याची बातमी येणार आहे. आता तुम्हाला अजून एक बातमी दाखवतो, म्हणजे तुम्हाला अजून वाटेल की बाबा सगळीकडे आता हेच चालू झाले. महाराष्ट्र टाइम्सची बातमी. मटा महत्वाचा न्यूजपेपर आहे. टाइम्स ऑफ इंडिया यांचं हे मराठीचं व्हर्जन आहे, महाराष्ट्राचं व्हर्जन आहे. तर मटाची ही बातमी काय बघा, लाडकी बहीण योजना नोव्हेंबर हप्त्याची वाट पाहत आहे. लाडक्या बहिणीला गेल्या वर्षीच्या पॅटर्न नुसार मिळणार 3,000 रुपये. वाचा काय आहे अपडेट. बघा, या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचे लाभार्थी सध्या नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही हप्त्याचे डिसेंबरच्या शेवटच्या 2 आठवड्यामध्ये एकत्र येणार होते का असे तर्क लावला जात होता. पण आता त्या तर्कामध्ये काय झालेले आहे, या ठिकाणी सुधारणा होऊन 1 ते 7 डिसेंबर दरम्यान लाभार्थीच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता फारच कमी आहे. निवडणुका संपल्यानंतर आणि प्रशासकीय कामांना पुन्हा गती मिळाल्यानंतर हप्त्याची रक्कम जमा केली जाईल अशी अपेक्षा आहे. म्हणजे आता बघा, निवडणुका जवळजवळ या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की हे चालू आहे, ते चालू आहे. निवडणुका झाल्या की या ठिकाणी ते हप्ते तर पुढचे भेटतीलच, पण आता येणाऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला बघायचंय की हप्ता भेटणार आहे का नाही. लाडक्या बहिणींनो, सगळ्याला असं वाटतंय का की लवकरात लवकर हप्ता भेटायला पाहिजे. 3 न्यूजपेपरमध्ये बातमी आली बघा लाडक्या बहिणींनो येणाऱ्या आठवड्यामध्ये. आणि मी पण तुम्हाला तेच सांगतो लाडक्या बहिणींनो, हा गुरुदादा पण एकच तुम्हाला तारीख सांगायला. मी आधी कधी तारीख सांगितली नव्हती तुम्हाला. पहिली मी तारीख सांगतो तुम्हाला 10 डिसेंबर. 10 डिसेंबर पर्यंत तुम्हाला गुड न्यूज भेटणार, ही आपली तारीख आहे लाडक्या बहिणींनो. आणि जर 10 डिसेंबर पर्यंत पैसे नाही आले किंवा त्याच्यानंतर तुम्हाला तोपर्यंत गुड न्यूज नाही आली, GR नाही आला, तर डायरेक्ट मग हप्ता वाटप खूप लांबणीवर पडेल. मग तुम्हाला वेळ लागेल, त्याच्यानंतर ती पुढची तारीख तुम्हाला नंतर सांगेल. पण आता 10 डिसेंबर ही तारीख मला वरून मी पण माहिती काढलेली आहे. 10 डिसेंबरच्या आसपास तुम्हाला या ठिकाणी गुड न्यूज भेटणार आहे. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये. लाडका दादा तुमच्या सदैव सोबत असणार आहे. तुम्हाला 16वा हप्ता भेटलाय का कमेंट बॉक्स सगळ्यांनी सांगायचं. 16वा हप्ता भेटला आहे का सर्वांना लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो. आणि ज्यांना भेटलं नाहीये त्यांनी लवकरात लवकर केवायसी आपली करून घ्यायची आहे. आणि नसला भेटला 16वा हप्ता तर अंगणवाडी सेविकांना भेटून लवकरात लवकर तुमचं कंप्लीट करून घ्यायचं आहे. काही अडचणी असतील काळजी करू नका. आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा, नक्कीच त्या प्रश्नाची उत्तर मी देत असतो. त्याच्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये विचारायचे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.